ए बिट्टी. चंदूशेठ हा घ्या चष्मा. चष्मा. चंदूशेठ आले तुम्हाला किती वेळा सांगितलंय असं ओरडायचं नाही म्हणून. अरे ओरडत नव्हतो रे आवाज देत होतो. बिट्टी. आणि चंदूशेठ काय चाललंय तुमचं? आता राधाताईचं लग्न झालंय आणि ती सासरी सुद्धा गेलीये. एका दिवसात तुम्ही 100 वेळा राधाताईचं नाव घेतात, झोपेत पण. अरे मुंग्या, झोप तर लागू दे आधी. डोळे मिटले ना तरी राधाचा चेहरा दिसायला लागतो. व तिची आठवण, तिची काळजी. मुंग्या, मला असं वाटतंय ना मी तिला जाऊन भेटून यावं. अजिबात नाही. मी काय करते? अरे हे घ्या तुम्ही लिहिलेले नियम. नंबर 1, विनाकारण आठवण काढत बसायची नाही. नंबर 2, विनाकारण फोन करायचा नाही. नंबर 3, सारखं सारखं भेटायला जायचं नाही. नंबर 4, औषधं वेळेवर घ्यायची. एक कप कप कप. आता तू मला सांगणार आहेस? अरे मीच लिहिले ते नियम. पण आज नियमाला बुट्टी. मुंग्या, आज आहे ना, आज राधाकडे जाऊनच येतो. तिचा संसार बघतो, ती सुखात आहे की नाही ते बघतो. म्हणजे ते सगळं मी माझ्या डोळ्यांनी बघितलं ना तर बस खुश. आज जाईनच. आज जाईन. इथे राहता? हो. इथेच राहणार? नाही, काढायला सांगितलं ते. म्हणजे पुन्हा बनवड? काय ग, विराजसला एकदाही वाटलं नाही घरी परत यावं म्हण? ठीक आहे, त्याला नसेल वाटलं. आम्हाला वाटतं ना, तो घर सोडून गेल्यापासून तिथे सगळ्यांची काय अवस्था झाली याची कल्पना सुद्धा नसेल तुला. खूप लाडाकोडात श्रीमंतीत वाढलाय का आमचा विराजस. जमिनीवर नुसती गादी टाकून कधी झोपलाही नसेल तो. पण याचं तुला काहीच वाटत नाही ना? अगं फक्त तुझ्यासाठी तू घरदार, आपली माणसं, आपले आई वडील सोडून इथवर आलाय. तुला पटतंय का ग ते? आम्ही काय करायचं ग? हा, कसली पर्वा न करता विराजसने तुझ्याशी लग्न केलं. का केलं, कसं केलं मला माहीत. पण मला नक्की खात्री आहे तुला अडचणीतून बाहेर काढण्यासाठीच त्याने हे केलं. आणि त्याची आज एवढी मोठी किंमत मोजतोय तो. अगं आज रस्त्यावर राहा, उद्या दुसरीकडे कुठेतरी निघून जा. असंच जगणार आहात का? तुलाही हेच हवंय? अहो, असं कसं हवं असेल मला? नकोय ना. अगं मग समजाल ना त्याला. घरी चल म्हणून सांग. विराजचा आमचा एकुलता एक मुलगा आहे ग. लोक काय म्हणतील आम्हाला? काय इज्जत राहील आमची समाजात? सांग ना. अगं त्याची आजी तो घरातून निघून गेल्यापासून त्याच्या आठवणीने रडून रडून बेजार झालीये ग. आणि हा असाच आमच्यापासून दूर राहिला, घराबाहेर राहिला तर आमचं बिरासदार सतत एखाद्या पत्त्याच्या बंगल्यासारखं कोसळून जाईल ग. राधा मी हात जोडते. विराजसला समजव, त्याला घरी परत घेऊन चल. एक आई म्हणून पदर पसरते तुझ्या समोर.
विराजसला समजव. आई विराजस, विराजस. आई तू तू इथे काय करतेस? विराजस बाळा, घरी चल. आई मी खरंच राधाशिवाय घरी नाही येऊ शकत. नको ना बाळा, असं हट्ट करूस. अरे ते तुझं घर आहे, तिथे तुझी माणसं आहेत, तुझे आई बाबा तिकडे आहेत. हो, पण त्यांना माझी बायको घरी आलेली नकोय ना. आई चेष्टा नाही चालली, मस्करी नाही चालली. लग्न झालंय माझं तिच्याशी. मंगळसूत्र घातलंय, जबाबदारी आहे माझ्यावर तिची. आई मी तिच्याशिवाय घरी नाही येऊ शकत. आय एम सॉरी. राधा, अगं तू काहीतरी बोल, समजाव त्याला. त्याला घरी घेऊन चल. त्याच्या बाबांशी मी बोलते तुमच्यासाठी. राधा, अगं खरंच काहीतरी चांगला मार्ग निघेल. समजव ना त्याला. राधा, राधा मला सांग, तुला हे सगळे सुखात राहायला हवेत की हे घर फोडल्याचं पाप माथी लावून तुला आयुष्यभर जगायचंय? तूच ठरव. विराजेस, तू घरी जायला पाहिजेस. राधा, तुझं काय मग? तुझ्याशिवाय मी कुठेही जाणार नाहीये. मी येईल ना बरोबर, पण माझ्यामुळे तू तुझ्या घरच्यांपासून लांब नको राहूस. सिरियसली? राधा, मागच्या वेळेस जेव्हा आपण घरी गेलो होतो तेव्हा काय झालं होतं आठवतंय ना? आय एम सॉरी टू से धिस, पण माझे बाबा तुला त्या घरात नाही राहू देणार. राधा, राग येतो त्यांना अनाथ मुलांचा, आणि अशा ठिकाणी मी तुला घेऊन जाऊ शकत नाही. पण मग माझ्यासाठी तू तुझ्या घरच्यांपासून दूर होणार आहेस का? मला हे नाही आवडणार. माझ्या चंदू शेटनं बरं वाटावं, त्यांना आनंद मिळावा म्हणून तू लग्न केलंस. मग तुझ्या वडिलांसाठी, घरासाठी मी नाही तुला अडवून ठेवू शकत. तू घरी जायला हवंस विराजस. राधा, मी तुला सोडून कुठेही जाणार नाहीये. जावंही लागणार नाहीये विराजस. आई बोलणार आहेत बाबांशी, त्या स्वतः म्हणाल्यात मला असं. हे बघ विराजस, काही ना काही मार्ग नक्की निघे, सगळं होईल व्यवस्थित. माझ्यामुळे तू तुझ्या घरच्यांपासून लांब गेलेला मला नाही चालणार. प्लीज घरी जायला होकार दे. विराजस घरी यायला तयार होईल ना? नाहीतर काही खरं नाही. येतोस ना रे बाळा घरी? हो.
आता विराजस काय घरी परत येत नाही आणि माझ्या राजवीरला बिराजदारांच्या गादीवर बसण्यापासून कोण रोखतं ते पाहतेच मी. आई, अगं ती मिसळवाली घरी परत आलीये. काय? या घरात या. थांबा. काय संजीवनी, या मुलीला या घरात जागा नाहीये हे माहिती असून सुद्धा तू इथे हिला का आणलायस? अहो, असं नका ना वागू. विराजस मुलगा आहे आपला आणि ही त्याची बायको आहे. तिला नाकारण्यासाठी तुम्ही आपल्या मुलाला आपल्यापासून तोडणार आहात का? या घरापासून, या घरातल्या माणसांपासून आणि त्याच्या आईपासून त्याला तोडून टाकणार आहात का? मी हात जोडते, पण असं नका करू. माझ्या मुलाला माझ्यापासून तोडू नका. येऊ द्या त्याला घरात. मला माहित आहे तुम्हालाही तो तुमच्याजवळ हवाय. येऊ द्या ना त्यांना घरात. तुझ्यात बिराजदारांचं रक्त आहे आणि बिराजदाराच्या मुलानं असं रस्त्यावर वणवण भटकलेलं मला चालणार नाही. यापुढे घरातनं बाहेर जाण्याचा विषय बंद. आई, संपलं सगळं. हो, तो आता कधीच घर सोडून जाणार नाही. ठीक आहे, या तुम्ही घरात. पण एक, या मुलीला बिराजदारांची सून म्हणून मी कधीच स्वीकारणार नाही. हे कायम लक्षात ठेवायचं, कळलं? नका त्रास करून घेऊ त्यांच्या बोलण्याचा. आज ते तुम्हाला घरात घ्यायला तयार झाले, तसंच मनात जागा द्यायलाही तयार होतील लवकरच. विराजस, थोडा वेळ जाऊ दे. मी सांगते, एक दिवस तुझे बाबा नक्कीच राधाला स्वीकारतील. हो, थांबा थांबा. ते बिराजदार साहेबांना भेटायचंय. म्हणजे ते मला ओळखत असतील, म्हणजे ते आमच्याकडे आले होते. हा, त्यांना सांगा चंदू शेठ आलाय. नाही नको, त्यांना सांगा की राधाचे वडील आलेत म्हणून सांगा. तुम्ही नंतरून अपॉइंटमेंट घेऊन या. बिराजदार साहेबांच्या पोरांचं लग्न झालंय ना. मुलाचं लग्न? ए जावई बाबू, जावई बाबू. चंदूशेठ, तुम्ही इथे काय करताय? चंदूशेठ, ती तुझे वडील आहेत का बाळा? हो, वडीलच.
जावे बापू, काय करणार? अहो, राधाचा चेहरा पाहिल्याशिवाय झोपच लागत नाही हो. ती कशी असेल, तिकडे रमली असेल की नाही, तिला काही त्रास तर नसेल ना, असे विचार सतत डोक्यात येत असतात हो. पोरीचं कन्यादान करून पण तिची काळजी काय सुटत नाही. काळजाचा तुकडा आहे हो. एवढ्या लवकर लांब जाईल असं वाटलं नव्हतं. हे राधा, चंदूशेठ, काय झालं? मला तुम्हाला काहीतरी सांगायचं. हे बघ बाळा, बापाच्या आनंदापेक्षा मोठं समाधान नाही. एक दिवस विराजसचे बाबा सुद्धा तुझ्या असण्याने आनंदी होतील. तो दिवस फक्त लवकरच येऊ. आणि हो राधा, आता हे सगळं तुझ्या हातात आहे. तुलाच प्रयत्न करावे लागतील. काय आहे ना, विराजसचे बाबा तुला जोपर्यंत सून मानत नाही तोपर्यंत तू अजिबात हार मानायची नाही. ते तुझी परीक्षा बघतील, पण तू मात्र मागे हटायचं नाही. कदाचित ते तुला मोलकरणीसारखंही वागवतील, पण तू पडेल ते काम कर. मला वाटलंच होतं तुला नवल वाटेल, पण त्या माणसाशी वाद घालत बसण्यापेक्षा मोलकरीण म्हणून काम करू, त्यांचं मन जिंकणं कधीही चांगलं, हो की नाही? पण मोलकरीण? हो. हे बघ बाळा, आता हे घर तुझे आहे, त्यामुळे या घरासाठी तुला काही गोष्टींचा त्याग करावाच लागेल. या घराला आता आपलं समज. आता इथून पुन्हा माहेरी जाण्याचा मार्ग बंद करून टाक. तसंही बापाला आपली मुलगी संसार सोडून माहेरी आलेली नाही आवडत ग. त्यालाही त्रास होतो. त्यामुळे आता जी परिस्थिती आहे ते मान्य कर. राधा, हे माझं बा. राधा, तू बिराजदारांच्या घरची सून झालीस का? हा, जावई बापूंनीच सांगितलं मला आता सगळं. नशीब काढलंच ग बाळा तू. आता तुला कधीच कशाचीच कमी पडणार नाही. तुझ्या आयुष्यात फक्त सुख आणि सुखच असणार आहे बघ. तुझ्या नशिबाला कोणाची नजर नाही लागायला पाहिजे. तुझी सगळी स्वप्न पूर्ण व्हायला पाहिजे. माझ्या पोरीच्या पदरात कायम सुख टाकाल ना? चंदूशेठ, माझ्या आयुष्यातले दुःखाचे दिवस संपलेत आता. आता माझ्या आयुष्यात फक्त सुखच असेल.